रामकृष्ण हरी मित्रांनो, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक महिन्यातील एकादशीला मी पंढरपूरला पोहोचत असतो. तसाच नेहमीप्रमाणे आजही चाललोय. मध्ये भूक लागली म्हणून इथं थोडा चहा नाश्ता घ्यायचं ठरवलं. पाटण पंढरपूर रोड आहे ना. आणि हॉटेलचं नाव काय आपल्या? हॉटेल सुभेदार. सुभेदार ना. मग मॅडम ना कशाला बसवलं? फक्त पेमेंट घ्यायला? कॅशलेस आहे. मित्रांनो, 700 वर्षापूर्वी जसं विठ्ठल मंदिर होतं तसंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंगरुळकोळे पाटण ते पंढरपूर 170 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आम्ही थोडं निवांतच गेलो होतो. संध्याकाळी 10:30च्या दरम्यान आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलो. चंद्रभागे किनारी. चंद्रभागा नदी भद्रा परब्रह्मा. चंद्रभागा आणि पुंडलिकाचे दर्शन घेऊन आम्ही चाललो विठुरायाचे दर्शन घ्यायला. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे. म्हणून काल 2 जून पासून आपण विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन करू शकतो. मंदिराच्या समोरच असणारी ही संत चोखामेळा समाधी. एक ते 1.5 तास लाईनमध्ये चालून अखेरकार आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यापर्यंत पोहोचलोच. काल 2 जून पासून पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन आपण घेऊ शकतो. पुंडलिक वर्धन. 700 वर्षापूर्वीचं जुनं रूप या मंदिराला देण्यात आलेलं आहे मित्रांनो. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबांनी जसं पाहिलं होतं तसं मंदिराचं रूप आता आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपात आपण उभं आहे. हे बघा, सर्व संवर्धनाचं काम वगैरे झालं. पंढरपूरमध्ये तुमची राहण्याची सोय 100 रुपये ते 2000 पर्यंत होऊ शकते. ज्या हॉटेलमध्ये आम्ही रात्र काढली त्या हॉटेलच्या खिडकीतून हा चंद्रभागेचा सकाळी 7 वाजताचा नजारा पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन होणार नाही, म्हणजे घेतलंच जात नाही. कारण भक्त पुंडलिकामुळे पंढरपुरात श्रीहरी विठ्ठल गेली अनेक वर्ष, अनेक युगे म्हटला तरी चालेल, इथे उभे आहेत. त्यामुळं पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचंच दर्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं जातं. मित्रांनो, या चंद्रभागेचा उगम स्थान आहे ना, हे भीमाशंकरमध्ये झालेलं आहे. आणि ती नदी इथपर्यंत येईपर्यंत ती चंद्राकार झाल्यामुळे हिला चंद्रभागा असं म्हटलं जातं. आणि चंद्रभागेच्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आणि आता इथं आपण पाहू शकतो, इकडे दाखव, इथं आपण पाहू शकतो, इथं भक्त पुंडलिक या काळाचं दान आईच्या नावानं, बाबाच्या नावानं दान. या माऊली पाया पडा, एकादशी पूर्वकाळ. पूजा देवाला विरा मुक्काय तुळसा फुला प्रसादा माळा घ्या. साऱ्या देवाचा लाडका देवे लाडका पुंडलिक आहे. भक्त पुंडलिकाचं दर्शन करून आम्ही जरा नावेची सैर करायला निघालोच. काय रे तुझं? ओम 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 परसंडे. ओम परसंडे. परसंडे.
मित्रांनो, त्या इस्कॉन मंदिराकडे आपण चाललोय. राधाकृष्ण मंदिर हे आहे मित्रांनो, इस्कॉन मंदिर ज्याला बोललं जातं ते पुंडलिक मंदिराच्या समोर. आणि त्याच इस्कॉन मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि चंद्रभागे मातेचं मंदिर आहे छोटंसं. काय रे ओम, डेली रुटीन हा? किती फेरे मारतो? 4-5 होते दररोज. आहे ना, 1-2 हजाराची लेवल करतो का नाही? आहे ना, मग असं ते. ते विठ्ठल मंदिर आहे आणि त्याच पासून काही अंतरावर हे श्रीकृष्ण मंदिर आहे. पंढरपूर प्रदक्षिणा असते ना वारकऱ्यांची, ती श्रीकृष्ण मंदिर या मंदिरापासूनच चालू होते. विठ्ठल रुक्मिणी दर्शन आमचे ते काल रात्रीच झाले होते, म्हणून आज आम्ही लवकर परतीचा प्रवास करतोय आणि जाताना कैकाडी महाराजांचा मठ आहे तिथेही जाणार आहोत. हा कैकाडी महाराजांचा मठ आहे मित्रांनो. हजारो मूर्त्यांनी बनलेले मंदिर आहे. हा कैकाडी महाराजांचा मठ आहे ना, तो आतून संपूर्ण फिरायला 1 ते 1.5 तास लागतो मित्रांनो. पंढरपूरमध्ये आल्यानंतर एकदा अवश्य भेट द्या या मठाला. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता इथेच थांबतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. रामकृष्ण हरी.